नमस्कार मित्रांनो, दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण बघू शकता माझ्या मागे बोर जंगल आहे। सध्या या बोर जंगलातली जी रहाटी जंगल सफारी अति फार फेमस आहे, ती माझ्यापासून 6 किलोमीटरच दूर आहे आणि माझ्या पण मागे जे आहे तिथे 1 वर्ष 2 वर्षामध्ये सफारी चालू होईल। आता हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माझ्या शेतातील सीताफळाचा मृगबार आणि आंबिया बहाराची फळं दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। तर आपण हा व्हिडिओ असाच समोर पुढे बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। मित्रांनो, आपण बघू शकता आमचे सीताफळ मी तुम्हाला दाखवतो। इथे बघा, लहान लहान हा मृगबार आलेला आहे। अतिशय सुंदर असा मृगबार आहे आणि इथेच काही झाडांना आंबिया बहाराची फळं सुद्धा लागलेली आहेत, ती दाखवतो तुम्हाला। याला मी आता पुढच्या सोमवार किंवा मंगळवारी बॅगेजिंग करणार आहे। आपण बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये माझ्याकडे 2 सीताफळाच्या व्हेरायटी आहे। एक सरस्वती व्हेरायटी आहे आणि एक गावरान व्हेरायटी आहे। आणि मी आत्ताच राहुरी विद्यापीठातून 60 झाडं आणले आहेत। तेही मी या पुढच्या म्हणजे 19 जुलैला ती लावणार आहे। आपण बघू शकता मित्रांनो, तण वाढलेलं आहे। आम्ही पूर्णपणे विषमुक्त शेती करतो। आता लवकरच इथे आम्ही ट्रॅक्टरची कल्टी घेऊ हलकी हलकी, की जेणेकरून हे तण निघून जाईल आणि मग याच्यामध्ये आम्ही कांदा पेरणी करणार आहोत। तेही मी कांदा बियाणं राहुरी विद्यापीठातून आणलेलं आहे। आपण अजून दुसऱ्या झाडावरती बघूया मृगबहार कसा आहे। तर इथे आपल्याला दिसेल मित्रांनो, या मृगबहाराची फुलं आपल्याला दिसतात। मी याची जरा कटिंग उशिरा केली होती। उशिरा म्हणजे चांगलीच उशिरा केली होती, म्हणजे ज्यावेळेला त्याला बार पकडायला लागत होता त्याच वेळेला केली होती। पण ठीक आहे, मला माहिती जरा उशिरा मिळाली होती की कशा पद्धतीने सीताफळाची कटिंग करतात आणि माझ्याकडे झाडं फार कमी असल्यामुळे मला दुसरी कटिंगची टीम वगैरे बोलवणं शक्य झालं नाही। मी स्वतःच केली, त्याच्यासाठी मी कटिंगची मशीन आणली होती, स्वतःच आणलेली आहे पुण्यावरनं। तर हे जुनं फळ काढल्या नाही गेलं, हे फेकून देऊया। अशी आपल्याकडे एक 60-70 झाडं आहेत सीताफळाची आणि अजून मी 60 झाडं आणली आहेत। ती आता पुढे त्याला पुढे हे जुनं फळ काढून फेकतो आहे। हे बघा, आंबिया बहाराचा सीताफळ। याला बॅगेजिंग सोमवार मंगळवारमध्ये मी करील। ते बॅगेज मी नाशिकवरनं बोलवले आहेत, ते तुम्हाला दाखवेल। इथे समोर जे आहे मी पूर्ण सीताफळाची बाग करणार आहे। बाजूलाच माझे मोसंबीचा प्लॉट आहे। मिक्स फ्रूट आहे तो, मोसंबी, मोसंबी नंतर चिक्कू, चिक्कू नंतर पेरू, अशा पद्धतीचे विविध झाडं आहेत तिथे। आणि आपल्याला हे बोर जंगल दाखवतो। मित्रांनो, हे शेवटचं शेत आहे, म्हणजे रेव्हेन्यू लँड नंतर डायरेक्ट लगेच फॉरेस्ट लँड सुरू होते। बिलकुल आपण जंगलाच्या कुशीत आहोत, बफर झोनला लागून आहोत। तुम्हाला मी फॉरेस्टची चौकी देखील दाखवून देतो। आपल्याला ते इथे फॉरेस्टची चौकी दिसेल बघा, ही फॉरेस्टची चौकी आहे आणि हे फॉरेस्टचा चेकपोस्ट आपण बघू शकता। तर अशा पद्धतीने आम्ही जंगलाच्या कुशीत आहोत आणि आपल्या सीताफळाबद्दल मी आपल्याला आता माहिती दिलेली आहे। लवकरच आपल्याला हे सीताफळ खायला मिळतील, तर आपणही तयारी करा आमचे सीताफळ खाण्याची। धन्यवाद।